मला समजलं आजी, मी नक्की सुधारणा करेन. आजी पुन्हा एकावर श्वास घेत वळस म्हणाली. डोळ्यात गुंतागुंतीच्या भावना होत्या. अन्वी, आपण एक कुटुंब आहोत. काल जे झालं मी कालच विसरून टाकलं आहे. आजी, काळजी करू नका, मी माझ्या बहिणीसोबत छान वागेन. अन्वी हसली. तिचं हसू बघून आजीचं मन अधिकच गुंतागुंतीचं झालं. तेवढ्यात कार दरवाजापाशी आली. आजीने भावना बाजूला सारून म्हणाली, कार आली आहे, लवकर जा, पण 11 पूर्वी घरी यायचं विसरू नकोस. माहीत आहे आजी. अन्वीने हात हलवून बाय केली. अन्वी वाकून गाडीत बसणार इतक्यात एक देखणी आकृती तिच्या शेजारी खेटून बसली. सान्वीने नाक मुरटत अहंकारी सुरात म्हणाली, असं समजू नकोस की काल तू आजीचं मन जिंकलंस. आजी अजूनही मला जास्त प्रेम करते आणि तुझ्यासारख्या कुरूप बदकासोबत बसणं म्हणजे खरंच अपशकुन आहे. इतकं बोलून सान्वी पुन्हा उतरली आणि पुढच्या सीटवर बसून अन्वीला तिरस्काराने पाहू लागली. अन्वीने तिच्याकडे दुर्लक्ष करत डोळे मिटले. सान्वीने हुंकार दिला. आजच्या प्रवासाचा उद्देश होता सेंच्युरी स्क्वेअरमध्ये आहान नावाच्या प्रसिद्ध मेकअप आर्टिस्टला भेटणे. आहानच्या मेकअपमुळे आणि तिच्या खास पोशाखामुळे ती वाढदिवसाच्या पार्टीत सर्वांची नजर वेधून घेणार होती. अन्वी, तिचं काय? अर्ध्या तासाने कार सेंच्युरी टॉवर समोर थांबली. दोन्हीही बहिणी जवळपास एकाच वेळी उतरल्या, पण सान्वी अन्वीमुळे लाज वाटेल म्हणून पटकन आत निघून गेली. माझ्याजवळ फार येऊ नकोस, इथे आपण एकमेकींना ओळखत नाही असं दाखवायचं आहे. मेकअप झाल्यावर तुला ड्रेस घ्यायला घेऊन जाईन, तोपर्यंत इकडे तिकडे फिर, पण माझ्या मागे लागू नकोस. सान्वीला तिचा सामाजिक दर्जा फार महत्त्वाचा वाटत होता. सेंच्युरी टॉवर हे तिचं नेहमीच ठिकाण होतं. जर इथले विक्रेते तिच्या कुरूप बहिणीबद्दल जाणून गेले तर ती फारच लाजिरवाणी होईल. ठीक आहे, अन्वीने खांदे उडवत उत्तर दिलं. सान्वी पुढे पुढे चालत आहानच्या स्टोअरमध्ये पोहोचली. पण आत गेल्यावर तिने बघितलं की एक गट लोक एका मुलाभोवती चिंतेने जमा झाला होता. डॉक्टर आलाय का? काय झालं इथे? सान्वीने रिसेप्शनिस्टला विचारलं. रिसेप्शनिस्ट सुरुवातीला दुर्लक्ष करत होती, पण सान्वीची ओळखीची असल्यामुळे उत्तर दिलं. टीचर टेलरचा मुलगा अचानक आजारी पडला. बिल्डिंगचा हेल्थ डॉक्टर अजून आलेला नाही. सान्वी हादरली. आहानचं लक्ष तिच्या मेकअपवर केंद्रित असायला हवं होतं, पण तो तर मुलांच्या आजाराने घाबरलेला. इतक्यात कोणीतरी धावत आलं. टीचर टेलर, डॉक्टर आज सुट्टीवर आहे. आहानचा चेहरा कालवंडला. त्याने मुलाला उचलून रुग्णालयात घेऊन जायचं ठरवलं. तेव्हा सान्वी समोर आली. तिने पाहिलं की मुलाचा चेहरा निळसर झाला होता आणि श्वास घेणे अवघड झालं होतं. अन्वीने पटकन ओरडून सांगितलं, त्याला तसाच ठेवा, मी त्याच्यावर उपचार करू शकते. सान्वीने एकदा चकित होऊन मागे वळून पाहिलं. अन्वी, तिच्यावर तर कुत्राही विश्वास ठेवणार नाही. पण आहानने आशेने विचारलं, कोण? कोण म्हणते की उपचार करू शकतं? अन्वी गर्दीतून पुढे आली. आहानने पाहिलं, ती तर कॉलेजमध्येही नसेल, पण मुलांचा जीव धोक्यात होता. काही करून वाचवण्याची गरज होती. माफ करा. अन्वी मुलाजवळ बसली आणि तपसायला सुरुवात केली. हे न्यूमोथॉरॅक्स आहे. त्वरित उपचार न केल्यास मृत्यू निश्चित आहे. आहानने विचारलं, तू करू शकतेस का? अन्वीने आत्मविश्वासाने मान हलवली. होय. तिने आपली वैद्यकीय पिशवी शोधायला सुरुवात केली. सान्वीने लगेच अन्वीचा हात धरला. तू वेडी झाली आहेस का? काही झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? मुलाचा जीव वाचवायचाय, मला जाऊ दे. अन्वी ओरडली. सान्वीने आहानकडे पाहत लगेच खोटं सांगितलं. ती गावरान आहे, कॉलेजही शिकलेली नाही. ही मुलाला वाचवणार, ह्या तर मरणाच्या वाटेवर नेत आहेस. आहान गोंधळला. त्याने अन्वीचा चेहरा पाहिला. लाल चट्ट्यांनी भरलेला होता. जर तुला औषध समजत असेल तर स्वतःचं तोंड का नाही बरं केलंस? आहानने तिला झटकून दिलं. इतक्यात मुलाने रक्ताच्या उलटी केली. आहान घाबरला. अन्वी पटकन पुढे आली आणि एक मोठी चांदीची सुई काढली. तिने ती मुलाच्या छातीत अचूक घातली. सान्वी ओरडली. खून खून झाला. मुलाने झटापट केले आणि शेवटी थांबला. त्याचा चेहरा पांढरट झाला होता. आहान बेशुद्धपणे ओरडला, पिल्लू पिल्लू उठ. अन्वी म्हणाली, तो बरा होईल. पण सान्वीने परिस्थितीचा गैरफायदा घेत अन्वीवर खोटं आरोप केलं. तू मूर्ख आहेस, त्याला मारलंस, तू आपलं कुटुंब उद्ध्वस्त केलंस. आहानने लगेच अन्वीला पकडून तिचा गळा दाबला. तू माझ्या मुलाचा खून केलास, त्याचं फेड तुला जीव देऊन करावं लागेल. अन्वी गुदमरत होती. तिचा श्वास अडला, डोळे बंद होत होते. तितक्यात थांबा. एका पुरुषाचा भावनाहीन पण ताकदीचा आवाज हवेत घुमला. क्षणाचाही विलंब न करता त्याच्या लांब टाचा थेट आहानच्या छातीत बसल्या आणि आहान 2 मीटर दूर फेकला गेला. अन्वीचा श्वास थांबला. त्या आवाजाने काहीतरी ओळखीचं जाणवलं.
तिने डोके वर करून बघायचा प्रयत्न केला. समोरून येणाऱ्या प्रकाशामुळे त्या पुरुषाचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. तिचे फुफ्फुसे प्रचंड वेदनाने भरून आली होती. तिने तोंड झाकत जोरात खोकायला सुरुवात केली. आहानने आपल्या छातीत बसलेला भाग पकडत संतप्त नजरेने त्या नवख्या पुरुषाकडे पाहिलं. पण जेव्हा त्याने त्या पुरुषाचा चेहरा पाहिला, त्याच्या नजरेत एकदम थरकाप उडाला. तो पुरुष अतिशय देखणा होता. उंच रुंद खांदे आणि काळे खोल डोळे. त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वातून एक थंडगार प्रचंड प्रभावी वलय निघत होतं, जणू नरकातून आलेला राक्षस. रणवीर. आहानच्या तोंडातून नावच फुटेना. त्या पुरुषाने थंड हसू हसत उत्तर दिलं, दिवसाढवळ्या मेकअप आर्टिस्ट आहान कोणाला ठार मारायचा विचार करत आहे का? त्याने थोडं वळून बाजूला पाहिलं. दरवाजाजवळ उभ्या असलेल्या बाउन्सर्सनी क्षणात संकेत समजून घेतला आणि धावत जाऊन अन्वीला सावरलं. अन्वीने थोडंसं सावरल्यावर त्या पुरुषाकडे पाहिलं. नजरेत नजर गेल्यावर तिच्या पाठीत एक सरसराट गेली. खरंच तोच होता, जो क्रूजवरील रहस्यमय पुरुष. तो चव्हाण कुटुंबातला खून. अन्वी विचार करत असतानाच आहान जमिनीवर उठत ओरडला, मी नाही मारायला गेलो, हिने माझ्या मुलाला मारलं. तुम्ही गैरसमज करत आहात, अन्वी घाईघाईने म्हणाली. त्याला फुफ्फुस कोसळण्याचा अटॅक आला होता. लगेच छातीमध्ये नळी घालणं अत्यावश्यक होतं, नाहीतर तो गुदमरून मेला असता. तू खोटं बोलतेस. तू काहीच माहिती नसलेली गावरान मुलगी आहेस. सगळं मिस सान्वीने मला सांगितलं. आहानने तिला थेट आरोप केला. सान्वीने लगेच पुष्टी दिली. हो, हिला औषध उपचाराचा काहीही अनुभव नाही. यानेच एका निष्पाप मुलाला मारलं आहे. आहान आता अधिकच खवळला. डोळ्याला डोळा, जीवाला जीव. माझ्या मुलाला ठार मारलंस, आता तू तुझा जीव दे. तेवढ्यात त्या थंड आवाजात त्या पुरुषाने विचारलं, आणि मी जर म्हटलं की असं होऊच शकत नाही तर? तो कुणालाच अन्वीचा जीव घेऊ देणार नव्हता, त्याच्या संमतीशिवाय. तू? आहान गडबडला. तेवढ्यात गर्दीतून एकाने ओरडलं, पिल्लू शुद्धीवर आला. काय? आहान लगेच पळत आपल्या मुलाजवळ गेला. त्याचा मुलगा डोळे उघडून हळू आवाजात म्हणाला, डॅडी. आहानच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने मुलाला घट्ट मिठी मारली. देवा धन्यवाद, माझा मुलगा वाचला. पण काही क्षणातच त्याच्या मनात शंका आली. त्याने अन्वीकडे पाहिलं. तू वाचवलंस का माझ्या मुलाला? अन्वी काही बोलायच्या आधी सान्वी पुढे आली. टीचर टेलर, असं शक्यच नाही. त्याला आपोआप शुद्ध आले असावे, आणि हिने तर नीट नळीसुद्धा घातलेली नाही. तिला काय येतंय? सान्वीला अजिबात विश्वास नव्हता की अन्वीसारखी खेडूत मुलगी डॉक्टर असू शकते. ती हिचं नाव खराब करण्याची संधी साधत होती. आहान पुन्हा विचारात गेला. इतकी तरुण, साधे कपडे घालणारी मुलगी, हिला काय वैद्यकशास्त्र येणार? ॲम्ब्युलन्स आले, डॉक्टर आलेत. गर्दीतून कोणीतरी ओरडलं.